मंडळी जय शिवराय. आपण आहे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यात आणि बऱ्याच दिवसापासून वादळ, ज्या नावातच वादळ होतं आणि प्रचंड गती असलेला बैल आज कालवत झाला. आज कुठेतरी नियतीला मान्य नव्हतं, त्याचा जो प्रवास होता तो थांबला आणि जो आवडे सर्वांना तोची आवडे परमेश्वराला असं म्हणावं लागेल. कारण वादळने ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर त्याच्या मालकाचं नाव म्हणजेच अमित शेठ भाडळे यांचं नाव अखंड महाराष्ट्रभर पोहोचवलं, अशा वादळचा आज अंत झाला. आपल्यासोबत प्रज्वल शेटे गेल्या काही महिन्यापासून त्यांच्याकडं वादळ सांभाळायला होता. प्रज्वल शेठ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, काय नेमकं किती दिवस झाले होते वादळाला तुमच्याकडे? वादळ मागच्या 27 तारखेला आला होता आपल्याकडं. मागच्या महिन्यात? हां, मागच्या महिन्यात 27 तारखेला आला होता. बरं. आणि काय कारण नेमकं तिकडनं कडेपूरला होता? हो, आमचा भाऊचे अख्तर कडेपूरला त्याच्याकडेच बैल होता, पण तिकडं पण बैल आजारीच होता. फॉर्च्युनरच्या मैदान सातेवाडीचं मैदान झालं, त्यानंतर बैल आजारी पडला. शेवटचं मैदान सातेवाडीचं का? हा, लखनमध्ये बैलाचा 2रा नंबर झाला वादळचा तिथं. बरं. आणि त्यानंतर आजारी पडला, थोडा क्लिअर झाला. बरं. मग फॉर्च्युनरच्या मैदानला श्रीनाथ केसरीला तिथं आम्ही पळवला बैल, पण थोडा जरा बैल आजारी असल्यामुळं थोडं तिथून बैल. श्रीनाथ केसरी हे मैदान त्याचं शेवटचं? हो. तिथं कोणामध्ये पळाला तो? ते आपले पृथ्वीदादा खोटवड फरसुंगी त्यांच्या किसनामध्ये पळाला होता. बरोबर. नवीन एक ती पण किसनाचा पण एक नवीन त्या दिवशी पायरा म्हणावं लागेल. आणि आजपर्यंत वादळचे पैरे म्हणजे सांगाल तेवढं कमी. हो. आणि ज्या पद्धतीने त्यांनी मैदान गाजवलं, हो, तर मला म्हणजे सांगायला आनंद वाटेल की त्यांनी कमी दिवसामध्ये ज्या पद्धतीने नाव वरती आणलं अमित शेठचं किंवा भाडळे कुटुंबाचं. काय सांगाल, कशा पद्धतीने आता जसं तुमच्याकडे आला तो, तर काय ट्रीटमेंट केली आणि काय त्याला आजार काय झाला होता नेमका? आजार म्हणजे सँडी भाऊ त्याच्या ना पोटात खुराक जाम झाला होता. अख्तरकडे बैल होता, तर ते जरा त्याच्या म्हणजे त्याची रवण प्रक्रिया जी ती बंद झाली होती. म्हणजे बैल दिवसा रात्रीच फक्त 1 तास 2 तास रवत करायचा आणि दिवसा बैल रवतच करत नव्हता. आजारी मग ते जरा पोटात जरा त्याच्या असं आतडी पूर्ण असं मोरडा आल्याने व्हायचा. हा, त्याच्या आतडीवर सूज होती आणि थोडं पिळा असल्यावानी ते दाखवतात. पण आम्ही ट्रीटमेंट करून असं ते ट्रीटमेंट चालू होती त्याला 1 महिना. पण ते काय यश नाही आलं त्या गोष्टीला. असे कुठले डॉक्टर नाही, आम्ही परभणी असेल, नाशिक असेल, कराड असेल, कोल्हापूर असेल, कुठले डॉक्टर असे आम्ही काशी म्हणजे असं कोणते डॉक्टर नाही राहिले का मी त्यांना फोन केला की दादानी फोन नाही केला. म्हणजे असं आम्ही लय प्रयत्न केले पण ते यश नाही आले. ते काय होतं नेमकं, पळणाऱ्या बैलावर हा काळाचा घाला येतो. आणि आपण बघतो आता नुकतंच 1 महिन्यापूर्वीच मोठ्या लक्ष्याचं निधन झालं आणि त्याच्या पाठोपाठ आता वादळचं निधन झालं. आणि कुठेतरी महाराष्ट्रभर गाजवलेलं. आता नेहमी आपला संपर्क होता, फोन होता, तर ज्या पद्धतीने बोलणं होतं की वादळ लवकर रिपेअर होईल, तयार होईल आणि मैदान गाजवण्यासाठी तो सज्ज होईल, एक अपेक्षा होती कुठेतरी. हो, म्हणजे आता कोणाला नाही वाटणार की आपला बैल दुखण्यातून उठावा आणि लगेच म्हणजे आम्हाला सँडी भाऊतून नाही पाळला आता तरी पण आम्हाला काही वाटलं नसतं. फक्त दावणीला जरी राहिला असताना बरोबर तरी त्याचा आनंद लय मोठा होता. मी दादाला नेहमी फोनवर म्हणायचो, आमचा रोज सकाळ दुपार म्हणजे काय असेल तर रोज फक्त अर्ध्या तासात 2-3 फोन व्हायचे दिवसात आमचे. आपला बैल कसा आहे, काय आहे, काय. तर मी फक्त एवढंच म्हणायचो, दादा आपला बैल नाही पळाला तरी चालेल ना आता, पण आता आपलं जेवढं नाव केलं आता त्यांनी एवढ्या काळात ते आपल्यासाठी बाद झालं. भरपूर बैल आहे आता आपल्याकडे, चिमण्या आहे, शंभू आहे. आपला वादळ नसतं, आपल्या दावणीला जरी उभा राहिला तरी आपल्याला त्याचा लय आनंद आहे. आम्ही त्यासाठीच फक्त बैल आपल्या जवळ असावा एवढंच. किती वय असेल बरं अंदाजे त्याचा? वादळ आता दाताला 4 दात होता. 4 होता. म्हणजे अजून भरपूर त्याचा काळ होता, त्यांनी तो गाजवायचा बाकी ठेवला होता. आणि नुकताच एक 4-5 महिन्यापासून ज्या पद्धतीने त्यांनी गती घेतली होती, मग चांगले पैरे लागले होते. कोणामध्ये पळाला असेल बरं अंदाजे? चिमण्यामध्ये पळाला वादळ. त्यानंतर आपले मुंबईचा मिलिंद शेठचा भोंगा आहे त्यांच्यात पळाला. आपला छत्रपती संभाजीनगरचा चेंडू आहे. असे भरपूर म्हणजे टॉपचे कर्जतचा सम्राट आहे. आपले वैभव शेठ कदम आहे गिरवीचे, त्यांच्या रुद्रात पळाला.
त्यानंतर आणि जेव्हा जेव्हा पळाला तेव्हा तेव्हा गुलालात गुलाल राहिला म्हणजे गट काढला बैलांनी की सेमी पास आणि फायनल. तो. हां. बैल असं म्हणजे हेच नाही, आम्हाला कधी भीती वाटतच नव्हती कोणत्या गाड्या सेमीत लागल्या. हम्म. बरं कोणत्या साईडला बाहेरून लागली, डावी लागू उजवी लागू, कधी पण आम्ही वादळच बाहेरून घालणार. बर. खांद दोन्ही पण हा म्हणजे त्याला खांदाच नव्हता, हम्म. खांदाच नव्हता त्याला. बरं. काय आता बऱ्याच दिवसापासून तुम्ही त्याचं नियोजन करायचे हो. आणि चिमण्याचं तर नाही पण वादळचं नेहमी नियोजन करण्यात तुम्ही पुढाकार घ्यायचे. हो. तर काय काय सांगाल वादळविषयी? काय तुमच्याकडे बैल होऊन गेला एक, काय नाव त्याचं? लक्की. लकी. त्या लकीने पण एक काळ गाजवलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगतो सँडी भाऊ, जोपर्यंत लक्की आमच्याकडे होता तर म्हणजे आज मी समजा 4 लोकांमध्ये असेल तर ते लक्कीने मला म्हणजे सगळं महाराष्ट्र दाखवला, ओळख निर्माण. हा ओळख निर्माण करून दिली माझी. आणि त्यानंतरच मी फक्त जी लक्कीची जे जागा होती ना तर ती फक्त वादळमध्येच बघायचो. लकीची जागा वादळने भरून काढली होती. ते जे स्पीड काय असेल ते सगळे गुण लक्कीचे त्याच्यामध्ये होते. बरोबर. आणि लकी नंतर हा योगायोग कुठेतरी म्हणावं लागेल, वादळचं नियोजन करणं काय, अमित शेठच्या संपर्कात जाणं काय आणि वादळ तुमच्या दावणीला येणं काय, म्हणजे त्याचा अंत जरी इथं झाला पण तो कायम स्मरणात राहील. म्हणजे ते आज तो काळजात घर करून गेलेला आहे आमचा. नक्कीच. काय रात्री काय काय घडलं नेमकं प्रसंग? काय घडलं म्हणजे बैलाला आहे ना काल दिवसभरापासूनच त्रास 2-3 दिवसापासून जास्त त्रास होता का? म्हणजे ना ते नाशिकचे डॉक्टर येऊन गेले, आमचेच जाधव डॉक्टर आहे, त्यांनी 3 दिवस बैल ओके झाला जरा, पण जसा परत बैल ओके झाला थोडा थोडा चारा खाल्ला बैलांनी, नंतर बैलाला परत तो पोटात त्रास व्हायला लागला आणि काल बैल पुरेपूरच वीक झाला. आज आम्ही म्हणजे बैल नाशिकला ऑपरेशनसाठी घेऊन जाणार होतो, पण काल रात्री डॉक्टरला म्हणलं डॉक्टर शेट येऊ राहिले पुण्यावरून, तर पण मी पण येतो इकडून बैल घेऊन, आपण आज बैलाचं ऑपरेशन करू. तर डॉक्टर बोलले प्रज्वला आता बैलाचं ब्लड एकदम काळं पडलेलं आहे आणि आपण एवढ्या सिरियस कंडिशनमध्ये बैलाचं ऑपरेशन करू शकत नाही आणि बैल तुम्ही 150 किलोमीटर एवढ्या गाडीत लांब येतानीच बैलाचं काही कमी जास्त झालं तर ते रिक्स आहे म्हणे. म्हणलं सर मी तिकडे बैल घेऊन येण्यापेक्षा म्हणलं मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आज इकडे ऑपरेशनसाठी या. तर ते सकाळीच आता ऑपरेशनसाठी इकडे येणार होते. म्हणजे आज त्याचं कुठेतरी ऑपरेशन होणार होतं? हो, ऑपरेशन होतं आज त्याच्या पोटाचं. बरंच महाराष्ट्राला हे दिसतं की बैल पळतोय, पण बैल थांबल्यानंतर काय काय प्रसंग राहतो मालकावरती हे आज थोडक्यात दिसून आलं. हो. मग रात्री काय घडलं नेमका? रात्री म्हणजे बैल असा एकदम पाय आपटायचा, म्हणजे ते नाही का ते त्याला असं त्याच्या मी कधी मुक्त होतो असं पोटाचा त्रास भरपूर चालू होता, जीव अडकला होता जीव. मग त्याला मी आमचे इथले डॉक्टर आहे त्यांना बोलून घेतलं आणि त्या नाशिकच्या सरांना फोन करून ट्रीटमेंट विचारली आणि त्याला तुझं एक 5 सालांच्या बॉटल सोडल्या आणि 2-3 इंजेक्शन त्यांनी सालाईन बांधून IV केले त्याला. मग त्याला थोडं आराम वाटला पोटाला, मग त्यांनीच ते शांततेतच त्यांनी रात्री 2 वाजता जीव सोडला. 2 वाजता मध्यरात्री जीव सोडला? हो. शेट येऊन गेले का सकाळी? हो, सकाळी 4:30 वाजता मी त्यांना फोन केला होता. मी उठलो आणि कंडिशन बघितले हे झालं असं, मग फोन केला, म्हणलं दादा आपला वादळ आपल्याला शेटला कधी पहाटे कळवलं का? हा, मी 4:30 वाजता त्यांना फोन केला, म्हणलं आपला बैल वादळ सोडून गेला म्हटलं आपल्याला. मग ते निघले, चालू विधी. शेटजींची पण मुलाखत घ्यायची होती पण मला यायला उशीर लागला, तर आपण एक फोन करूया शेटला, कारण की आज जो प्रसंग घडला हा कुठल्याच गाडा मालकावरती यावा नाही. आपण आजपर्यंत बघितलं लंपीच्या आजाराने बरेचसे बैल एक्सपायर झाले, पण कुठंतरी असा आजार की बैलांना होऊ नये. या आजारावर काय नेमकं म्हणजे कशामुळं आजार झाला असेल हा? नाही असं काय सँडी भाऊ, याच्यात कोणाला दोष देणं आहे ते असं काही कुठली गोष्ट नाही. बैलाला ते पळाल्यानंतर थोडा पोटात ताण पडला आणि ते आताड्यालाच पाळताच बैलाला प्रॉब्लेम आला आणि त्याच्या ते पोटात मग ते जो खात होता का ते पूर्ण पॅक होऊन गेलं. ते जे पोटात समजा 3-4 कप्पे असते तर त्याच्यात ते पूर्ण पॅक होऊन गेले ते, आणि पिळ पाडल्यानंतर त्याचं शेण जे तर ते जे आपली संडास आहे बैलाची ती बाहेर येत नव्हती, तो संडास करायला त्रास करायचा खूप. बरोबर. हां.
पोटातली घाणच बाहेर पडली नाही तर ते साहजिक आहे, माणसाला पण त्रास होतो त्या गोष्टीचा. ते तर मुक्क जनावर आहे. आणि सांगाल काय हा विषय? शेठजींना कॉल लावला आपण, अमित शेठ स्वतः. हॅलो. शेठ नमस्कार. नमस्ते. शेठ भेट नाही झाली, उशीर झाला थोडासा मला यायला. शेठ प्रथम म्हणजे एक दुःखद घटना, आणि तुमच्यासाठीच नाही तर वादळवर अखंड महाराष्ट्रभरातून प्रेम होत होतं. हो. काय सांगाल? कारण की हा दुःखद म्हणजे प्रसंग हा कोणावरती यावा नाही, तो तुमच्यावरती आला. किती दिवस झाले होते वादळ आजारी होता? आता 1.5-2 महिने झाला आजारी होता तो. चालू होती ट्रीटमेंट, भरपूर प्रयत्न केले, पण पण ते देवाने नाही यश दिलं हाताला आपल्या. कमी दिवसात वादळने कुठंतरी अखंड महाराष्ट्रभर नाव केलं होतं. जेवढं वादळने म्हणजे माझं नाव थोड्या दिवसात जे केलं, मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणता पहिले एवढ्या कमी काळात एवढं मोठं मालकाचं नाव करेल म्हणून. बरोबर. एवढं सगळं माझ्या नावासाठी त्याने केलेलं होतं. पण आज परमेश्वराने साथ द्यायला पाहिजे होती, तेवढी साथ मला नाही भेटली. नक्कीच नक्कीच. काय ट्रीटमेंटसाठी काय केलं तुम्ही? ट्रीटमेंटसाठी आपले बल्ला डॉक्टर असतील, जाधव डॉक्टर असतील, परत आपले परभणीचे डॉक्टर असतील, प्रज्वल असेल, म्हणजे जीवाच्या आकांताने सगळे प्रयत्न केले वादळासाठी. जे नाही ते पर म्हणजे रात्रभर बसून राहिलेलं आहे प्रज्वल. पण ते म्हणतात ना, काळ आला की त्याला कोणी थोपू शकत नाही म्हणून. बरोबर. तुम्ही जसं म्हटले की त्याचं जे सॅम्पल होतं ते सॅम्पल कुठेतरी बाहेर पाठवलं होतं. ब्लड सॅम्पलचे जे रिपोर्ट होते ते मी असेल, प्रज्वल असेल, परत अमोल शेट इंजिनियर असतील, UK पर्यंत आम्ही ते रिपोर्ट पाठवले होते वादळचे. मग त्याच्यातून काय रिस्पॉन्स मिळाला? त्याच्यातनं काय नाही असं म्हणजे कुठलं हे नव्हतं, नॉर्मलच रिपोर्ट होते. फक्त त्याच्या किडनीवरती असं थोडं लेअर टाईप आलेलं होतं, आणि थोडस त्याला डायजेस्टचा वगैरे प्रॉब्लेम होत होता. आणि जे पहिलं रतीब बितीब खायला घातलेलं होतं, म्हणजे ते रतिबाचं तिसरा कप्पा असतो आपला बैलाच्या पोटातला, त्या कप्प्यातला तो चारा मोकळा होत नव्हता. म्हणजे खूप पहिलं ते असं त्याला ते जाणून नाही आलं बराच दिवस, तेच बाहेर पडलं गेलं नाही पोटातलं बैलाच्या. सगळीकडून सगळ्यांनी कष्ट केले, पण ते 2 महिन्यापासून जवळजवळ त्याला ट्रीटमेंट चालू होती. बरोबर. कडेपूरला बरेच दिवस होता, त्याच्यानंतर तुम्ही इकडे प्रज्वल शेठकडे पाठवला. हो, कडेपूरला आपला अख्तर पैलवान आहे, त्याच्याकडे होता तो. त्याने पण बिचाराने खूप प्रयत्न केले. त्याच्यानंतर बैल तिथं रिकवर व्हायना म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून इकडं प्रज्वलकडे आणायचा निर्णय घेतला. इथे प्रज्वलने ना आम्ही खूप म्हणजे जीवाच्या आकांताने हे केलं, देवाने नाही हे केलं आपलं. त्याचा आयुष्याचा जो काळ होता तो इथपर्यंतच होता असं म्हणावं लागेल. हो शेठजी, संबंध महाराष्ट्र, तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा मालक आणि सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी, या दुःखातून सावरण्याची तुम्हाला देव शक्ती देव. जास्त काही वेळ घेत नाही, कारण की आज जो प्रसंग तुमच्यावर आला हा पुढे चालून नाही, असा माझ्यावर जो प्रसंग आलाय तो महाराष्ट्रात नाही, पूर्ण देशभरात कुठल्या बी मालकावरती येऊ नये. बरोबर. कारण जो नंदी आपलं नाव करतो, आपल्याला इज्जत देतो 4 माणसात, बरोबर, हे कुठल्या पैशाने विकत मिळत नाही. आणि अचानक त्याचं वय बी एवढं नव्हतं, अचानक त्याच्या जाण्याने इतकं दुःख झालं की म्हणजे ते शब्द सांगू शकत नाही. तेच तुम्ही तर बोलणार नव्हते, पण मी आता तुम्हाला, कारण की महाराष्ट्राला हे पण जाणून घ्यायचं नेमकं काय झालं. कारण की वादळ हा साधारण नव्हता, ज्या पद्धतीने त्याने आता गती प्राप्त केली आणि चांगल्या चांगल्या पायऱ्यामध्ये पळाला. खूप म्हणजे खूप. प्रज्वलने तर एवढे प्रयत्न केले, एवढे, तो मला वाटत नाही की एवढे येत्या महिन्यात झोपला बी असेल, म्हणून झोपायला बी त्याच्याच पाशी होता तो.
पण बरोबर. त्याच्या बी त्या कष्टांना कुठं ते यश नाही आलं आपल्याला, त्याच्यातनं कुठंतरी आता ते म्हणजे म्हणतात ना, एखाद्या गोष्टीवरून मन ओढलं की ते परत लागू शकत नाही. बरोबर. कारण काय काय ना की आपण कधी कोणाचं वाईट पाहिलेलं नाही, काय नाही. आणि अशी परमेश्वराने बेकार वेळ आणून ठेवली. जीव वाचायला पाहिजे होता हो, फक्त बाकी काय अपेक्षा नव्हती, आणि ते नाही लागलं आपल्या हाती. तेच महत्वाचं राहतं गाडा मालकासाठी, कारण की बैल किती पळाला त्याला महत्त्व बैल नाही. पळाला, पळू नाही पळू, शेवटी जीव जीव असतो. बरोबर. त्याची किंमत कुठं मोजली जाऊ शकत नाही. आणि महाराष्ट्रात आपली एक ओळख अशी आहे की आपण म्हणजे स्वार्थासाठी बैल पळवत नाहीत. बरोबर. नक्कीच चालतं शेठ. जास्त काही वेळ घेत नाही. चालतंय, ओके. अमित शेठ होते आपल्यासोबत. वेळ झाला मित्रांनो, मुलाखत घेण्यासाठी आलो, अंतर भरपूर होता, त्याच्यामुळं फोनवर त्यांच्याशी संपर्क केला. प्रज्वल शेठ, काय सांगाल, आज सगळं कुटुंब तुमचा या वादळ वाचवण्यासाठी कुठेतरी म्हणजे झटत होता. लय सँडी भाऊ, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही किती दुःख झालेलं आहे आम्हाला. आज काळजाचा तुकडा सोडून गेला आमचा. साहजिक आहे. काका आहे, काकांशी पण बोलू आपण. काका नमस्कार. काय सांगाल वादळविषयी, कारण की वादळ आता तुम्ही पळताना मैदानात बघत होते, पण ज्यावेळेस तुमच्या धावणीला आला, गोठ्यावरती आला आणि एक दुःख घेऊनच आला होता, पण कुठेतरी त्याला पुन्हा त्या गतीत म्हणावं किंवा त्याची ती तब्येत सुधारण्यासाठी तुमची जी कुटुंबाचं जे कष्ट राहिलं. वादळ हाय ना, सुरुवातीपासून प्रज्वलनी लहान असल्यापासूनच तो अमित शेठला घ्यायला लावला आणि त्याचा लहानपणापासून त्याच्यावर जीव होता. बरोबर. तो फार प्रज्वलचा जीव होता त्याच्यात. आज म्हणजे जे दुःख आहे भाडळी कुटुंबावर तर दुःख आहेच, पण तुमच्यावर पण त्याच्यात म्हणजे त्याच दुःख इतकं हे आहे. पण अशी गोष्ट घडायला नको महाराष्ट्रात कुठं. नाही, अशी कोणत्याच नंदीवर गाडायला नाही पाहिजे ना अशी गोष्ट. चालतं. तुम्हाला आणि अमित शेठला, त्यांना सर्वांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव. धन्यवाद.